असा अनुभव या ठिकाणी सादर केला। आणि आज या रायपुरे परिवार ज्या परिस्थितीत आणि ज्या मुलीकरता या मार्गाशी जुळले, तर पायलताई रायपुरे ह्या सुद्धा यांच्यावर कोणते दुःख होते आणि या मार्गात येऊन यांचे दुःख कसे दूर झाले ते या अनुभवातून सादर करतील अशी मी यांना विनंती करतो। आपण एकतेने भगवंतानी बाबांना प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक भगवत परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकीच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आजची 9वे आव्हान आमच्या निवासस्थानी पार पडले आणि एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। भगवंतांना माझा प्रणाम। तसेच आपले सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। तसेच आपली सर्वांची लाडकी आई वाराणसी आई उपस्थित आहे। आईला माझा प्रणाम। तसेच या चर्चा बैठकीचे अध्यक्ष सोनेकर काकाजी उपस्थित आहेत, त्यांना माझा नमस्कार। तसेच या चर्चा बैठकीचे उपाध्यक्ष राजूजी केने उपस्थित आहे, त्यांना माझा नमस्कार। तसेच या चर्चा बैठकीचे संचालक काकाजींना माझा नमस्कार। तसेच मंचावर जितके पण कार्यकर्ते असतील त्यांना सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। तसेच माझ्या परिवाराचे कार्यकर्ता काकाजी मानकर काकाजी त्यांना माझा नमस्कार। तसेच कार्यकर्ता काकू गीता काकू त्यांना माझा नमस्कार। तसेच इथे उपस्थित सर्व सेवक सेविका बाळ गोपाळ माझा आदरपूर्वक नमस्कार। माझं असं होतं, मी 9th क्लास मध्ये होती, तर आमच्या मामाच्याकडून नाही का आम्ही मामाच्या घरी वगैरे जात होतो, तर त्यांच्या थ्रू एक दर्गा होता, घरीच होता त्यांच्या निवासस्थानीच। तर मामा वगैरे म्हणत होते की तब्येत वगैरे बरोबर नाही राहत, तर चला आपण जात जाऊ म्हणून नाही का, तर त्यांनी नेलं होतं आम्हाला। तर आम्ही तसंच कधी कधी म्हणजे असं वाटलं की घरी म्हणजे बरोबर नाही आहे, तर आम्ही त्या दर्ग्यामध्ये जायचं आणि ढोरं वासरायला पण काही झालं तर त्या दर्ग्यामध्ये जायचं होतं। आणखी दर्ग्यामध्ये जायचं होतं, तर त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे ते आम्हाला लिंक लागून गेली होती त्या दर्ग्याची। आम्हाला काही झालं तर आम्ही त्या दर्ग्यामध्ये जायचं, मग ते धागे वगैरे देत होते, मग ते बांधून वगैरे त्याच्यामध्ये अगरबत्तीची रक्षा वगैरे देत होते ते वगैरे, निंबू अंगावरून उतरून टाकायचं ते असं सांगत होते। तर ते वगैरे केलं तेव्हा म्हणजे मी नॉर्मलच होती, मला काही तेव्हा काही झालं नव्हतं। मग माझी तब्येत खूप खराब राहायची, कधी पाय दुखन, कधी पोट दुखन, तर कधी असं म्हणजे ठीक राहतच नव्हती, कधी ताप येईन, कधी सर्दी खोकला, तर हे असं सुरूच राहत होतं। म्हणजे दवाखान्यात पण जाऊन म्हणजे आरामच नव्हता, एक बसत होतं तर एक येत होतं, पोट दुखन तर पाय कंबर हे दुखणं असं सुरूच होतं। तर मी शाळेत पण नाही जात होती, खूप दिवस शाळेत नाही जात होती। मम्मीला म्हणायची की मम्मी मला चांगलं नाही वाटत आहे, मी शाळेत नाही जात, मम्मी असं झालं तसं झालं म्हणून नाही का मी सकाळी उठतच नव्हती शाळेत जायला। मग ते असंच 9th झाले, मग 10th मध्ये पण तसंच झालं की म्हणजे बिलकुलच उठत नव्हती मी ना। 10th जे प्रिलियम वगैरे राहते ते पण नव्हती दिली स्कूल मधली, म्हणजे घरीच राहत होती की मला चांगलं नाही वाटत आहे, नुसतं लागते, उठायचीच नव्हती। सकाळी झोपून 10, 11, 12 अशी उठायची होती। तर मग त्याच्यानंतर हे लोक म्हणत होते माहित नाही हिला काय झालं, नुसती झोपत राहते, का करते माहित नाही म्हणे। मी संध्याकाळी मला बिलकुल झोप नाही लागत होती, मी संध्याकाळी अभ्यास करत होती, म्हणजे मला दिवसानी काहीच करूशा नाही वाटत होतं, फक्त झोपूशा वाटत होतं ना। संध्याकाळी माहित नाही काय होत होतं, 12च्या नंतर मी म्हणजे अभ्यासाला लागत होते की 12 वाजले की हो मला अभ्यास करायचा आहे म्हणून नाही का अशीच करत होती, म्हणजे मला अभ्यासाची पूर्ण लिंक होत होती। मग मला ड्रॉइंग वगैरे पण काढता येत होती, तर मग मी ड्रॉइंग वगैरे पण काढत होती, पण ते पूर्ण डरवण्या ड्रॉइंग राहत होत्या ना, मम्मीला नाही दाखवत होती, कारण की मम्मी मग म्हणत राहाय की हे का काढून राहिली तू, अशी का
काय उल्लू काढायची, तर कधी कोणत्या देवीची फोटो, पुन्हा म्हणजे असं तेच पुरं डरवण्या कधी ते हड्ड्याच्या ढाचा, खोपडी हे सर्व ड्रॉइंग मध्ये काढायची होती. तर मग मम्मी म्हणते की हे का काढत राहते, म्हणते चांगल्या ड्रॉइंग काढायचे तर हे असे बैताळासारखी काढत राहते म्हणते काही पण. तर मी म्हटलं मम्मीला की हा मला चांगलं वाटते मी काढीन म्हणून. तर मम्मी मग मला काही म्हणत नव्हती. मग तसंच झालं. मग त्याच्यानंतर मग अशीच माझी तब्येत खराब होती. तर डॉक्टर वगैरे म्हणजे लुसतं वाटत होतं. डॉक्टरपाशी टेस्ट केली तर डॉक्टर म्हणे की खून कमी आहे म्हणून. मग पोळा होता, पोळ्याला 10 दिवस बाकी असेल. तर मी शाळेत तर जातच नव्हती, घरी अशीच झोपली होती. तर मम्मीनं पप्पा म्हणजे उठले होते तर ते सकाळीच म्हणत होते मम्मी की पप्पाला की हिला का होऊन राहिले, हिला आपण इतकं दवाखान्यात नेतो तरी पण काही आराम नाही आहे, काहीच नाही आहे, हिला काही होणच नाही राहिला. तर म्हणे की चला म्हणे आपण त्या दर्ग्यामध्येच नेऊन बघून म्हणे. मी झोपली होती पण मला ऐकू येत होतं. तर काम ते मग ह्या लोकांना म्हणजे पप्पा, मम्मी, मी आणि पप्पाचे फ्रेंड होतं. मग आम्ही त्या दर्ग्यामध्ये गेलो. तर त्या दर्ग्यामध्ये जाता बरोबर म्हणजे ते आत जे जिथं हे होतं त्या दर्ग्याच्या, तर मी ते पारच नाही करत होती. ते मला म्हणत होते की आतमध्ये, पण मला होतच नव्हतं. मी तिथंच रडायला लागली. तर ते म्हणे तू रडत काऊन आहे. तर मी म्हटलं मी हालूनच नाही राहिली जाग्यावरून, तर मी आतमध्ये कशी येऊ. तर मम्मीनं मला धक्का दिला. तर मग मला धक्का दिला तर मी म्हणजे खूप दूर बसली होती. तर मग ते मला ते म्हणे की समोर ये म्हणून. तर मी जातच नव्हती, उठतच नव्हती. मी त्याला म्हणजे रडणं सुरू झालं होतं. मी म्हणत होती की मी समोर वाढतच नाही तर मी कशी येऊ म्हणून. त्याला हेच म्हणत होती की मला होऊनच नाही राहिलं. तर मग त्यांना मम्मीला वगैरे म्हटलं होतं की तिचे केस वगैरे खोला म्हणून. तर मग तेच घुमणं वगैरे चालू झालं होतं. मग मम्मी पप्पा वगैरे सगळे शॉक मध्ये होते की का झालं एकदम, म्हणजे आता हिची फक्त तब्येत खराब राहत होती, हे एकदम कसं झालं का म्हणून सर्व हेच होते. मग घरी याच्या वेळेस ते म्हणत होते की म्हणजे माझे पप्पाचे फ्रेंड वगैरे होते. ते म्हणे बाई एवढं डोक्यावर नको घेऊ म्हणे, झालं म्हणे ठीक ना. ते जे दर्ग्यामधले होते ते पण म्हणे की झालं म्हणे ठीक, आता काही हाय नाही म्हणून, काही टेन्शन नाही घ्यायची म्हणे, जा म्हणे घरी. मग आम्ही सर्व घरी आलो. तेव्हाच माझ्या काकूच्या घरी ते सत्यनारायणची कथा म्हणते ते होती. तर आम्ही आलो. मग मम्मी वगैरे सर्व तिकडेच होते. म्हणजे मम्मी माझ्या मागच राहायची की का होते का नाही म्हणून, नाही ना. तर तसंच मग सर्व जेवण वगैरे केलं. मग 11-12 वाजता तर मी ना माझी ताई जेवण करायला बसली. तर मला असं वाटलं की मला बाहेरून कोणी आवाज दिला पायल म्हणून. तर मी बाहेर बघाली. तर माझी ताई म्हणते जेवण करणं. मी म्हटलं मला नाही करायचं आहे, मला भूक नाही आहे. मी तिथून उठून म्हणजे चालली गेली. मी म्हटलं मला भूकच नाही करायचं जेवण. मग ते सर्व झालं. मग त्याच्या घरून आम्ही आलो ना झोपायला लागलो. तर मी खिडकीपाशी झोपत होती. तर मी त्या खिडकीला कंटिन्यू बघत होती खिडकीच्या बाहेर. तर मम्मी मला म्हणत होती की काय झालं. मी म्हणजे मम्मीला काय म्हणत होती की काहीच नाही झालं, मला असेच राहू दे म्हणून. तर मग मी एकदम रडणं सुरू केलं. तर मग मी म्हटलं की मोठे बाबा माझ्यासोबत बोलले नाही म्हणून. मोठे बाबा माझ्यासोबत बोलले नाही म्हणून मला त्यांच्या घरी जायचंय. 12 वाजले होते. मी पप्पाला तेच म्हणत होती की मला त्यांच्या घरी जायचं आहे. ते माझ्यासोबत बोललेच नव्हते, मला त्यांच्याच घरी जायचं आहे म्हणून कंटिन्यू तेच म्हणत होती. तर पप्पा म्हणे काय ना झोप, उद्या सकाळी बोलून घेशील, झोपून जा, उद्या सकाळी बोलून घेशील. मी म्हटलं नाही मला आताच बोलायचं आहे म्हटलं त्यांच्यासोबत. तर मग पप्पानी तसं करता 12:30-1 वाजून गेले होते. तर मग पप्पानी त्याला म्हणजे काकाला वगैरे मोठे बाबाला वगैरे फोन करून बोलवलं घरी की अशी म्हणून राहिली म्हणून. तर ते सर्व आले. तर मी माझ्या मोठे बाबा पाशी म्हणजे बसली त्यांना चिपकून की नाही मोठे बाबा तुम्ही माझ्यासोबत बोलले
मी ना का केलं तुम्ही माझ्यासोबत बोलत नाही हा असं तसं मी त्यांना म्हणत होती. मग तेच त्याच्यानंतर मी मग ते म्हणत होती हे सर्व मग रडत होते सर्व दादा वगैरे मी त्यांना म्हणत होती अगर मी मरीन तर मला तुला मी सारखं सजवजा अशी वगैरे मी म्हणत होती त्यांना. ते हे सर्व वगैरे रडतच होते. तर मग माझे काका वगैरे ते जे दर्ग्यामध्ये आम्ही जात होतो ना त्यांना घ्यायला गेले अर्धरात्री 2 वाजता. हे घ्यायला गेले मग आले मग त्याच्यामध्ये काय झालं का नाही माहिती नाही. तर मग ते होते मग त्यांनी काय केलं का नाही माहिती नाही मला. तर मग मी ठीक झाली मग ते झोपली. मग त्याच्यानंतर ते म्हणे की म्हणजे दर्ग्यामध्ये आणत जा असेल म्हणून. तर मग तेच आम्ही जातो मग त्याच्यानंतर ते तसंच होत होतं. तर ते म्हणे हिच्या डोक्यामध्ये हिला तेच आठवून राहिलं म्हणे ते हिला आता काही हाय नाही म्हणे बाहेरचं पण हिच्या डोक्यामध्ये तेच आहे म्हणे म्हणून ते हे करून राहिली म्हणे अशी बडबड करत आहे म्हणे. ते हिला दवाखान्यात न्या म्हणे. तर तो एलेक्सिस हॉस्पिटल आहे तिथे माझ्या पप्पानं मला ऍडमिट केलं. तर मी तिथे 3 दिवस होती. त्यानं पुन्हा टेस्ट वगैरे सर्व केलं पण काही आराम नाही काहीच नव्हतं. मी तिथं पण म्हणजे दादा वगैरे माझे सोबतच राहत होते तर त्यांच्यासोबत बडबड करायची की हो दादा असं दादा तसं काही पण आपल्या मनानं काही पण मनातच राहत होती की दादा असं झालं दादा तसं झालं म्हणून. तर मग त्याच्यानंतर डॉक्टरनी 3 दिवसानंतर मग म्हणजे हा लोकांनी सुट्टी मागितली डॉक्टरले. म्हटलं की आता नाही ठेवत आम्ही नेतो म्हणून कारण की 2-3 दिवसाच्या नंतर हे होता पुढा होता. मग हे लोकांनी मला घरी न आणता तर डायरेक्ट त्या दर्ग्यामध्ये नेलं. माझे कपडे वगैरे सर्व दिलं ना मला तर दर्ग्यामध्येच नेलं. तर तिथं मी 3 ते 4 दिवस राहिली. पप्पा माझ्या सोबतच होते. तर मग ते म्हणत होते की हे झाली आहे ठीक म्हणे आता हिला काहीच नव्हत म्हणून असेच म्हणायचे. मग आम्ही तिथं राहिलो पोळा वगैरे झाला. मग त्याच्यानंतर घरी आलो. मग 1 वर्ष मला काहीच नाही झालं पूर्ण ठीक होती मी 1 वर्ष काहीच नाही झालं. मग असंच हे होती नवरात्रामध्ये मेला लागते कोराडीमध्ये. तर मी जिद करत होती की नाही मला कोराडीला जायचंय मेल्यामध्ये जायचंय म्हणून. तर माझा दादा म्हणत होता की मी नाही नेत काही पण कर म्हणे तर नाही नेत म्हणे मी. तर मी म्हटलं नाही मला जायचंय मी जिद करायला लागली. तर दादा असंच मजाकी म्हणत होता म्हणजे माझ्या बहिणीला ना आम्हाला तिच्या ते इथं जेवढ्याच घरापाशी एक विहीर आहे तर तिथं जो संध्याकाळी वाजले होते 10-11 वाजले होते तर म्हणे जो तिथं जाईल तर मी येईन म्हणे कोराडीला. तर मी म्हटलं त्याला ठीक आहे म्हटलं मी जातो म्हटलं. तर त्याला माहित नाही काय झालं तर त्यानं मला म्हटलं की नाही तू नको जाऊ म्हणे राहू दे म्हणे. तर मी खूप जिद केली. तर मला पुन्हा माहित नाही अंदरून काय वाटत होतं. तर मग मी माझ्या घरी आली. माझ्या घरी डॉग होता. मी त्याच्यापाशी बसून राहिली खूप वेळपर्यंत बसली. मम्मी मला आवाज देत होती हिला आट आला म्हणे हिला नेलं नाही. तर मी म्हटलं नाही मला जायचं आहे मी हेच म्हणत होती. मग त्या डॉगीपाशी बसली जातच नव्हती घरामध्ये. तर मग मम्मी वगैरे म्हणे की झोपायचं नाही का असं तसं म्हणत होती. तर मग मी गेली झोपली. तर मग ते माझी पूर्ण सास वगैरे भरून आली. मी तेच म्हणत होती मम्मीला माहित नाही का होतं. तर हे लोक सर्व उठले मग मला तेच त्या दर्ग्यामध्येच नेलं होतं. मग माझ्या घरी माझे मम्मी पप्पा झगडा करत होते तर मला छान वाटत होतं की हो माझ्या घरी झगडे होते मला चांगलं वाटत होतं. मी त्या दिवशी खुश राहत होती की ज्या दिवशी माझ्या घरी झगडे होईन काही होईन तर मला चांगलं वाटत होतं. मी ते म्हणत पण होते तेच ना की माहित नाही म्हटलं की तुम्ही लोक झगडे करता तर मला खूप चांगलं वाटते म्हटलं. मम्मी पप्पाला असे म्हणायची की असं होते म्हणून. तर ते म्हणे हो म्हणे तुला माहित नाही म्हणे का वाटते ना का आम्ही असंच म्हणत होते. तर मग त्याच्यानंतर मग ते सर्व झालं. मग तर मग तरी पण दिवाळीमध्ये खूप आणखी तसंच कंटिन्यू व्हायला लागलं. 1 वर्षाच्या नंतर मग ते तसंच पुन्हा व्हायला लागलं. तर मग म्हणे की काही आराम तर होऊन नाही राहिला. तर माझी मोठी आई म्हणे
माझी मोठी आई म्हणे की माझी मोठी आई म्हणत होती की हे का होऊन राहिली हिला, हिची हालत का म्हणे कशी होऊन राहिली, का होऊन राहिली म्हणून. तर हिला मी माझ्या घरी नेतो तर अशा म्हणत होते. तर मी म्हणजे नेत होते. तर मी म्हटलं मी नाही जाईल, म्हटलं मी इथंच राहील, म्हटलं मला माझ्या घरीच राहायचं आहे, म्हटलं मी कुठंच नाही जाणार म्हटलं. तर मग म्हणत होते हे सर्व झालं. तर मग त्याच्यानंतर माझ्या मोठ्या आईनं मला तिथं मामाच्या घरी वगैरे नेलं. मग मामाच्या घरून मी आत्याच्या घरी गेली. मग तिथं हे लोक मला म्हणत होते की मार्गामध्ये येऊन मी म्हटलं की मला नाही यायचं आहे, मला मी माझे इतके सारे देव आहे, मी त्यांना कसे सोडू म्हटलं, मला नाही यायचं आहे म्हटलं, मी एका भगवंताचं नाही करू शकत म्हटलं, माझ्यासाठी सर्व देव सारखे आहे म्हटलं. मी हे म्हणत होते त्यांना की नाही नाही नाही. तर मग मला आत्याच्या घरी ठेवलं. मग दादा वगैरे संदीप दादा वगैरे मला उठवायचे सकाळी विनंती वगैरे करायसाठी. पण मग ते तिथं राहता विनंती प्रार्थना वगैरे मी करत होती. मग इथं काकाजींना माझ्या घरी पप्पाला मम्मीला ना दादाला अगरबत्ती साफसफाई वगैरे हे सर्व घरी सुरू होतं, अगरबत्ती वगैरे लावणं. पण मला काही माहित नव्हतं, मी आत्याच्या घरी होती. मी तिथं नाही 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 मला नाही शिवायचं आहे, मला हे पूर्ण देव पाहिजे म्हटलं. मी ह्या पूर्ण देवाशिवाय राहू नाही शकत म्हटलं, म्हणजे पूर्ण देव पाहिजे म्हटले. तर म्हणत होते की नाही काही नव्हतं. तर मग माझ्या ताईनं मला समजवलं की बघ म्हणे तुझ्यासाठी एवढं करून राहिले म्हणे, तू अशी करून राहिली म्हणे. मी म्हटलं नाही म्हटलं. मग मी तिला सांगितलं की मी माझ्या दादामुळे नाही म्हणत आहे म्हणून, की दादाला कारण की ते गिरणवाले बाबा येत होते. तर त्यांनी मला आम्ही दर्ग्यामध्ये जात होतो तर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही परमात्मा म्हणजे ते ज्याच्या अंगामध्ये येत होते म्हणे त्यांनी परमात्मा एक बी घेतली म्हणे, तरी पण त्यांना खूप म्हणजे प्रॉब्लेम झाली. तर ते माझ्या माइंडमध्ये होतं की मग माझ्यामुळे माझ्या दादाला प्रॉब्लेम येईल तर मग मी का करीन म्हणून मग मी नाही 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 मला परमात्मेमध्ये नाही यायचे अशीच म्हणत होती. मग ताई म्हणे बघ म्हणे तुझं पण ठीक होऊन जाईल म्हणे ना, दादाचं पण ठीक होऊन जाईल म्हणे, तू घरच्या ऐक म्हणे. मग मी म्हटलं ठीक आहे म्हटलं, माझ्या दादाला काही प्रॉब्लेम नाही होईल तर मला काही प्रॉब्लेम नाही म्हटलं परमात्मा एक मध्ये आला तर म्हणे नाही होईल म्हणे, तुझ्या दादाचं पण पूर्ण ठीक होऊन जाईल म्हणे. मी म्हटलं ठीक आहे. तर मग आम्ही असं करून परमात्मा एक मध्ये आलो. मग मला म्हणजे जेव्हा कोणाच्या हाताने गलती व्हायची तेव्हाच मला प्रॉब्लेम होत होता. पण भगवंत इतकं आहे की घरी कोणी राहायचं नाही तरी पण मला इतकं हे होतं की मी आपल्या रूम मध्ये उठून भगवंतापाशी येऊन स्वतः तीर्थ बनवू शकतो. माझी तब्येत किती पण खराब होऊन जाय, घरी कोणी पण नाही राहील तरी माझे भगवंत इतकं हे करत होते की मी स्वतः येऊन तीर्थ बनवून पेत होती. इतकं हे होतं. म्हणजे हे लोक मला आधी घरी एकदा सोडत बी नव्हते. मग पण जसं परमात्मा एक मध्ये आलो तसं सर्व आता मी कुठं पण जाते तरी काही नाही, माझी मम्मी अगर माझ्यापाशी एक ना एक जण राहील, मम्मी आंघोळीला जाय तर काकू आहे, म्हणजे हे लोक माझ्यापाशीच राहत होते. मग त्याच्यानंतर परमात्मा एक नंतर आलं तर मग सर्व व्यवस्थित सर्व बरोबर झालं. म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही झाला. ते 3-4 महिने गलत्या होत होत्या तर त्याच्यामुळे मला प्रॉब्लेम होत होता. मग त्याच्यामुळे कधी म्हणजे असा प्रॉब्लेम आलाच नाही, जसा आधी होता ना तसा प्रॉब्लेम इतका आलाच नाही. आता पूर्ण ठीक आहे. आता कुठं पण जाईन तरी म्हणजे माझ्या मम्मीला भीती नाही राहत की हो बा की काही होईल असं तसं काहीच नाही. एकदम खुल्या याच्यानं मी जातो. मम्मी वगैरे पण मला जाऊ देते की हो जाते बा, काही होत नाही, भगवंतावर विश्वास ठेवा तर सर्व काही बरोबर होते तेच आहे. आणखी मग जे मार्गामध्ये आला नंतर खूप अनुभव मिळाले. माझ्या कॉलेजचा अनुभव मिळाला. माझा पेपर होता फायनल इयरचा. तर तिथे म्हणजे मी घरी रेडी वगैरे झाली ना, मग माझे पिरियड्स वगैरे आले होते तर मी तरी पण आपली गाडी स्वतःची गाडी घेऊन कॉलेजला गेली. मग तिथं आम्ही असंच बसलो होतो बाहेर. 10 मिनिट बाकी होते पेपर चालू व्हायला. तर हॉल तिकीट वगैरे चेक करून आतमध्ये घेत होते तर मला तिथे एकदम चक्कर आलं. चक्कर येऊन मी पडली. तर मग माझ्या फ्रेंड्स वगैरे मला ऑफिसमध्ये नेलं. मी ऑफिसमध्ये होती. मम्मीला फोन करून सांगितलं मम्मी माहिती ना मला चक्कर येत आहे, बरं नाही वाटत आहे म्हणून, म्हणजे उठायची हिंमतच नाही होत आहे म्हणून.
असं मी ना मम्मीला सांगितलं. मम्मीनं काकाजीला फोन केला. मी म्हंटल की हिला असं असं होत आहे, पिरियड्स पण आले, तिला चांगलं नाही वाटत, तुला चक्कर येऊन पडली म्हणे, मग तिच्या फायनल पेपर आहे, कसं का करू म्हणून. तर काकाजींना त्यांना म्हंटल घरी की तुम्ही अगरबत्ती लावा ना तिथं विनंती करा म्हणे, बसा म्हणे तिथं असं प्रॉब्लेम सांगा म्हणे की आमची मुलगी आमच्या घरी नाही आहे म्हणून, कॉलेजमध्ये आहे ना, तिला असं असं होऊन राहिलं म्हणून आता का करू. तर ते घरी हे करत होते. माझ्याजवळ पाण्याची बॉटल होती. तर त्याच वेळी मला असं का वाटलं माहिती नाही, मी भगवंताला प्रणाम केला. मी भगवंताला म्हटलं, भगवंता हे पाणी मी तीर्थ म्हणून पेतो, मला आराम द्या, मला हा पेपर द्यायचा आहे, मला बॅक नाही लावायची आहे म्हणून. तर मी ना ते पाणी पेलं ना, 2 मिनिट तिथं शांत होऊन बसली. तर मग वरून मॅम आली ना म्हणे की पेपर स्टार्ट हो गया, चलो करके. तर मग मी त्याच्यानंतर गेली. तरी पण मला मग मी तिथं आपली ओढणी घेतली, पोटाला बांधली, अर्धा तास तिथं झोपून राहिली बेंचावर. मग उठली, पूर्ण पेपर वगैरे लिहिला, मग काही म्हणजे बॅक वगैरे ना, रिझल्ट वगैरे पूर्ण चांगला मिळाला. हेच माझे अनुभव आहेत. सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार. धन्यवाद ताई. सुंदर अनुभव तुम्ही या ठिकाणी सादर केला. आणि आताच संपूर्ण रायपुरे परिवार यांचे अनुभव या ठिकाणी सादर झाले. तर आपल्याला या अनुभवातून एकच शिकायला मिळालं की आपला भगवंतावर विश्वास किती आहे. खरोखरच आपला भगवंतावर जर विश्वास आहे तर आपल्या केसाला सुद्धा